साक्षीदार होण्यासाठी आपल्याला 25 लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं असा खळबळजनक गौप्यस्फोट कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित समीर गायकवाड यांनी केले। या क्षणाची महत्त्वाची बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये त्यानं हा गौप्यस्फोट केला। कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणामध्ये गायकवाड संशयित आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये आपल्याला 25 लाखांचं आमिष दाखवण्यात आलं होतं अशा प्रकारचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आणि या संदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर कोल्हापूरमधून आहेत। प्रताप, काय नेमकी सविस्तर माहिती मिळते, काय हा गौप्यस्फोट केलाय? नक्कीच मोठाच गौप्यस्फोट म्हणावा लागेल। त्याचं कारणच असं आहे की समीर गायकवाडनं जी काही कोर्टासमोर माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। दाभोळकर हत्याकांडात जे काही झालं त्याच पद्धतीने ह्या हत्याकांडामध्ये होतंय का अशा प्रकारचे एक एकूण सूर आपल्याला दिसून येतोय। जवळपास 5 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समीरची कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली। त्याच्यामध्ये कोर्टाने त्याला विचारलं की तुला काही सांगायचं आहे का, तर समीरनं सांगितलं की मला या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। तर कोर्टातल्या त्यांच्या वकिलांनी त्याला विरोध केला आणि सांगितलं की सुरुवातीला की आधी मीडियाच्या लोकांना बाहेर काढा आणि त्याच्यानंतर तो काय म्हणतो ते ऐकून घ्या, पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आणि त्याच्यानंतर समीरने जी माहिती दिली ती अतिशय धक्कादायक होती। समीरला ज्यावेळेला 9 ऑक्टोबरला कोर्टामध्ये आणण्यात आलं त्यावेळेला समीरच्या सोबत एक व्यक्ती म्हणजे एक पोलीसधारी व्यक्ती त्यांच्यासोबत होता। साहेबांचा आदेश आहे की तू ब्रेन मॅपिंगसाठी होकार दे, नाहीतर आम्ही तुला फासावर लटकेपर्यंत सोडणार नाही अशा प्रकारचा धमकी दिली, अशा प्रकारचा गौप्यस्फोट केलेला आहे। त्याचबरोबर तू या प्रकरणामध्ये अन्य आम्ही जे सांगतो त्या लोकांची नावं घे, त्यासाठी तुला 25 लाख रुपये देऊ अशा प्रकारची सुद्धा त्यानं माहिती कोर्टासमोर दिलेली आहे। आम्हाला सामाजिक संघटनेचा आमच्यावर दबाव आहे, त्याच्यामुळं तू आम्हाला मदत कर, आम्ही तुला माफीचा साक्षीदार करू असंही समीरनं म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला समीरच्या ह्या सगळ्या माहितीमुळे किंवा ह्या सगळ्या भूमिकेमुळं एक मोठं वेगळं वळण लागले काय असं म्हणायला काय आता हरकत नाही आहे। आपण बघतो की कोर्टानं समीरचं हे मत लक्षात घेतल्यानंतर तात्काळ जे तपास अधिकारी आहेत त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर समीरला ज्या वेळेला पुढच्या वेळेला कोर्टात आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याबाबतचा तपास कुठपर्यंत गेला त्याची माहिती द्यावी अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिलेला आहे। पण समीरनं जे काही आज वक्तव्य केलेलं आहे किंवा जे काही गौप्यस्फोट केलेला आहे त्याच्यामुळं गोविंदराव पानसरे यांच्या हत्याकांडाला किंवा यांची हत्या झाली त्यातल्या ह्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं स्वरूप लागतंय का आणि पुन्हा एकदा दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर जे काही घडलं होतं त्याच पद्धतीने हे सगळं जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। मात्र एकंदरीतच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाला आता एक वेगळ्या प्रकारे वळण लागते, कारण समीर गायकवाडचा अशा प्रकारे पोलिसांकडे संशयाची सुई पुन्हा एकदा जाते। आधीच तपास कामामध्ये जो प्रलंब होतोय, जो वेळ लागतोय आणि आता त्याच पद्धतीने पुढे समीरचे अशा प्रकारे जे स्टेटमेंट आहे, निश्चितच एकंदरीतच पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।